दरम्यान लंकेंनी कोल्हेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र या चर्चेमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाल्या नसल्याचं स्पष्टीकरण देत कोल्हेंच्या भेटीवर लंके यांनी स्पष्टीकरण दिलंय। गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे। मी इकडे तिकडे हॉटेलवर बसलो, गेस्ट हाऊसला वळालो। ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली। 2 दिवसापूर्वी आपले सुपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं, त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली। म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय अधिकृत काय कुठली चर्चा नाही। कशी बांधणी निवडणुकीची करणार? काही वेगळं नाहीये। 2019ला जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली तेव्हा सुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, 5 आमदार विरोधातले होते। मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे। त्यावेळी 2019ला निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं, नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षातला राहिला। आता सुद्धा 2024 नंतर 1-5चं पुन्हा 5-1 करू। तुमच्या मतदारात